ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बुलढाणा जिल्ह्यात जवळपास 30,000 लाडक्या बहिणींचा थांबला लाभ। चौकशीसाठी महिलांची महिला व बाल कल्याण कार्यालयात गर्दी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील महिलांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार या अफवेमुळे महिलांनी बुलढाण्याच्या जिल्हा महिला व बाल कल्याण कार्यालयात धडक दिली आहे। गेल्या 2 महिन्यापासून लाभ कशामुळे बंद झाला याच्या चौकशीसाठी महिलांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। बुलढाणा जिल्ह्यात 6.5 लाखाच्या जवळपास महिला योजनेचा लाभ घेत होत्या। मात्र ई-केवायसी मध्ये त्रुटी आल्याने जवळपास 30,000 महिलांचा लाभ थांबलेला आहे। ई-केवायसी मध्ये त्रुटी आढळल्याच्या प्रमुख कारणामुळेच हा लाभ थांबवण्याची माहिती आहे। त्यामुळे ई-केवायसी मधील त्रुटी दुरुस्त करण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी आता लाभार्थी महिलांकडून केली जात आहे। संदीप सोनुने मी सागुनेतून आलेली आहे आणि आम्ही सगळ्याच महिला इथे उपस्थित आहे। सर, आम्ही ज्या महिलांनी केवायसी केलेल्या होत्या आणि ज्यांनी नाही केल्या त्यांचेही पडले आणि ज्यांनी केले त्याचे थांबलेले। तर आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की सर, आमचे जे लाडके भाऊ आहेत आमची एवढीच रिक्वेस्ट आहे की आम्हाला एक संधी द्यावी आणि ई केवायसीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा, म्हणजे आम्हाला सगळ्याला लाभ घेता येईल। काही महिलांना भेटलेत आणि काही महिलांना नाही भेटलेत, तर तो म्हणजे घराघरामध्ये खूप प्रॉब्लेम होत आहे। तर एवढीच रिक्वेस्ट आहे आमच्या भावाला की परत ई केवायसीचा प्रॉब्लेम, हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करावा। माझं नाव गोदावरी भास्कर मावळे, मी आंबोडा येथून आलेले आहे। जसं की माझे 2 महिन्यापासून पैसे थकलेले आहे लाडक्या बहिणीचे, तर इथं मी बालविकास तिथे आलेले आहे। केवायसी पैसे का नाही आले का नाही, जसं तर चौकशी केली ती म्हणणे की ही केवायसी करून घ्या, म्हणजे जसं चुकलेले आहे। म्हणजे काय विनंती असणार आहे सरकारला? सरकारला की जबाल एकदा समजा त्यांनी हे करावे, जसं की केवायसी चालू करण्यात यावी असं।